हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज बनवतो आहोत आपण चटपट असा कॉर्न फ्राय, तेही विदाऊट ऑइल। त्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे। त्यामध्ये आपण हे कॉर्न घालून घेऊयात आणि 5 मिनिटं गरम पाण्यात म्हणजे उकळून घ्यायचे आहेत आपल्याला कॉर्न। थोडेसे बॉईल करून घेऊयात। इथे कॉर्न बॉईल झाले आहेत। आता आपण हे पाणी ह्यातलं निथळून घेऊयात। मी इथे कॉर्न एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत। त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आपण आधीसुद्धा घातलं होतं, त्यामुळे थोडं कमीच घालायचं आहे। इथे मी लाल तिखट घालते आहे आणि 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। अगदी चिमटभर हळद घालून घेऊयात। त्यामध्ये आपण अगदी 1 चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। लाल तिखट मी कमी घातलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता। इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे। आपण हे कॉर्न फ्राय एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे एअर फ्रायरला तेल लावून घेते आहे। अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे। अगदी कमी तेलात पण असे फ्राय आणि क्रिस्पी कॉर्न खायला खूप मजा येते। हे आपण बनवलेलं मिक्स केलेलं सर्व कॉर्नचं सारण यामध्ये घालून घेऊयात आणि सर्वत्र पसरून घ्यायचं आहे। इथे आपण ॲल्युमिनियम फॉईल घालून त्यावरती कॉर्न घालू शकतो। माझ्याकडे ॲल्युमिनियम फॉईल नव्हती म्हणून मी डायरेक्टली घातलेलं आहे। इथे एअर फ्रायरचं टेम्परेचर आपण सेट करून घेऊयात। 185 डिग्रीवरती मी इथे 10 मिनिट्स प्रथम सेट करून घेतलं आहे। 10 मिनिट्स झालेले आहेत। आता आपण कॉर्न थोडेसे मिक्स करून घेऊयात। आता हे सर्व मिक्स करून आपण 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा 185 डिग्रीवरती क्रिस्प करण्यासाठी कॉर्न ठेवणार आहोत। पुन्हा एकदा टेम्परेचर टाइम सेट करून घेऊयात। इथे मी 3 मिनिटाचा टाइम लावला आहे आणि 185 डिग्री सेल्सिअस ठेवला आहे। 3 मिनिटं झालेली आहेत। कॉर्न छान फुलले आहेत, क्रिस्पी झाले आहेत। आता आपण ह्याची चाट बनवून घेऊयात। मी फ्राय केलेले कॉर्न प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही कांदा, कोथिंबीर आणि चाट मसाला घालू शकता। मी इथे चाट मसाला घातलेला आहे, तुम्ही इथे लिंबूसुद्धा पिळू शकता। यामध्ये तुम्ही कांदा, बारीक शेव किंवा कच्ची कैरीसुद्धा घालू शकता। चटपटीत असा फ्राय कॉर्न रेडी आहे, ते पण कमीत कमी तेलामध्ये। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत